नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपणास आपल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण आपल्या परीक्षेसाठीची तयारी म्हणून आपली अध्ययन शैली कशी असते, आपण शिकतो कसे, आपल्या अभ्यासाच्या सवयी कशी असतात आणि एकूणच आपलं टाइम टेबल कसं असावं या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहे. सर्वात प्रथम आपण बघणार आहोत परीक्षेला सामोरं जात असताना आपल्या अध्ययन शैली कशा असल्या पाहिजेत, आपल्या अभ्यास सवयी कशा असल्या पाहिजेत आणि आपलं वेळेचं व्यवस्थापन कसं केलं गेलं. प्रामुख्याने असं म्हटलं जातं की मानसशास्त्रामध्ये एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांचं नाव आहे ऍडलर. ते असं म्हणतात की एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट, म्हणजे प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येक विद्यार्थी हा युनिक आहे. तर त्याच्यासाठी शिकण्याच्या सुद्धा काही शैली आहेत, त्या सुद्धा भिन्न असल्या पाहिजेत. यावरूनच अनेक शास्त्रज्ञांनी याच्यावर संशोधन करून 3 प्रकारच्या प्रामुख्याने अध्ययन शैली मांडलेल्या आहेत. तर त्या 3 प्रकारच्या अध्ययन शैली आपल्या या चित्रामध्ये आपल्याला दिसत असतील. मुळात अध्ययन म्हणजे काय, तर आपण अनुभवातून सरावातून जे काही शिकतो त्याला अध्ययन असं म्हटलं जातं. आणि अध्ययनाच्या काही प्रेफरन्सेस असतात, प्राधान्यक्रम असतात आणि त्याच्याद्वारे आपण शिकत असतो. काही विद्यार्थी बघून जास्त शिकतात, काही मुलांना ऐकल्यानंतर जास्त समजतं आणि काही मुलं अशी असतात ज्यांना प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय ते समजत नाहीत. तर या पद्धतीने आपल्याला ते समजून घेता येईल. पहिली जी आहे ती दृश्य अध्ययन शैली. जवळपास वर्गाचा जर विचार केला आपण, 60% विद्यार्थी हे दृश्य अध्ययन शैलीचे असतात. म्हणजे काय केलं जातं ते, तर त्यांना कुठलीही गोष्ट, म्हणजे उदाहरणार्थ फळ्यावरती लिहिलेलं समजतं, पुस्तकातलं लिहिलेलं समजतं, त्यांना चित्र वगैरे बघायला आवडतात, चित्रांच्या माध्यमातून जास्त समजतं. जसं की ग्राफिक्स असतात, वेगवेगळे ग्राफ्स असतात, चार्ट्स असतात किंवा डायग्राम्स असतात, याच्या माध्यमातून त्यांना जास्त समजतं. हे हे कुठल्या प्रकारचे विद्यार्थी आहेत, तर दृश्य अध्ययन शैलीचे विद्यार्थी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आता आपल्याला भूगोलाच्या ह्याच्यामधले नकाशे असतील, इन्फोग्राफिक्स असतील किंवा अनेक अलीकडे ही सुविधा जास्त आहे की युट्यूबच्या माध्यमातून आपण व्हिडिओच्या माध्यमातून एखादी गोष्ट, एखादी संकल्पना, एखादं चॅप्टर, जसं वेगवेगळ्या युट्यूब चॅनल्स आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला ती गोष्ट जास्त समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. तर असे विद्यार्थी कुठले, तर अध्ययन शैली असणारे, दृश्य अध्ययन शैली असणारे विद्यार्थी आहेत. शिक्षण पद्धती कशी असली पाहिजेत, त्या नोट्समध्ये हायलाइट करणे, फ्लो चार्टचा वापर करणे. म्हणजे तुम्ही जर लिहित असाल किंवा नोट्स काढत असाल तर तुमचे नोट्स या फ्लो चार्टमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे मुख्य मुद्दे, उपमुद्दे अशा या पद्धतीने तुम्ही ते तयार करणं खूप गरजेचं आहे. दुसरी अध्ययन शैली कोणती आहे, तर ती श्राव्य अध्ययन शैली. जी मुलं ऐकून जास्त प्रमाणात शिकत असतात त्यांना श्राव्य अध्ययन शैलीची मुलं म्हणतात. प्रामुख्याने जर एकूण वर्गाचा विचार केला तर अप्रॉक्सिमेटली जवळपास 30% विद्यार्थी हे श्राव्य अध्ययन शैलीचे असतात. म्हणजे यांना ऐकून जास्त प्रमाणात शिकायला आवडतं. हे चर्चेत भाग घेत असतात, व्याख्याने ऐकत असतात. उदाहरणार्थ फलकावर लिहिलेले किंवा फळ्यावर लिहिलेल्या सूचनेपेक्षा त्यांना कुणीतरी सांगितलेली सूचना जास्त कळते किंवा जास्त काळ लक्षात राहते. असे विद्यार्थी तुम्ही बघत असाल किंवा घरी अनुभव काही लोकांनी घेतला असेल की काही मुलं असतात ते पुस्तकं वाचत असताना मोठ्यानं वाचतात, कारण त्यांचा स्वतःचा एक आवाज त्यांना स्वतःला ऐकायचा असतो आणि त्या पद्धतीनं त्यांच्या मेमरीमध्ये ते स्टोअर होत असतात. त्यानंतर पॉडकास्ट असेल, संगीत असेल, गट चर्चा असेल, याच्यामध्ये यांना जास्त रुची असते. यांनी काय केलं गेलं पाहिजे, तर स्वतःचे काही समजा जर ते शिक्षकांचे तास असतील, तुम्हाला रेकॉर्डिंग करता येत नसेल तर काही असे काही पॉडकास्ट आहेत किंवा काही व्हिडिओज आहेत, तर तुम्हाला ते केवळ ऐकून तुम्हाला जास्त गोष्टी कळत असतात. गटचर्चा करा, समूहाने अभ्यास करा, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तुम्हाला ते जास्त लक्षात राहू शकतं. तर या विद्यार्थ्यांचा शोध घेणं खूप गरजेचं आहे. कृतीपर अध्ययन शैली म्हणजे तिसरी जी आहे, जवळपास वर्गामध्ये चुळबुळ करणारे किंवा बॅक बेंचर्स असतात, ही त्यात हुशार असतात, पण ही कुठली असतात, तर ती कायनास्थेटिक लर्निंग स्टाईलची असतात, कृतीपर अध्ययन शैलीची असतात. तर यांचं प्रामुख्याने वैशिष्ट्य काय आहे, प्रत्यक्ष कृतीतून शिकायला आवडतं त्यांना. म्हणजे समोर लेक्चर सुरू असेल ना, तर हे त्या वहीत लिहितील किंवा पुस्तकात रेषा मारतील किंवा तर वेगवेगळे डिझाईन काढतील. या पद्धतीने यांना शिकायला आवडतं, प्रयोग करायला, प्रात्यक्षिक करायला जास्त आवडतं. अशा मुलांना जर तुम्ही विचारात घेतलं तर सहलीला जायचं म्हटलं की हे जास्त खुश असतात. का? कारण त्यांना ते प्रत्यक्ष कृती करायला मिळतं, प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटीज मध्ये ते भाग घ्यायला आवडतं त्यांना. किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यामध्ये भाग घ्यायला आवडतं, भूमिका पालन असेल, या पद्धतीनं त्यांना शिकायला जास्त आवडतं. तर या मुलांनी काय केलं गेलं पाहिजे किंवा यांना कुठल्या पद्धतीचे कामही दिली पाहिजे जेणेकरून यांचा अभ्यास चांगला होऊ शकतो. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आहे, फील्ड वर्क आहे, अशा पद्धतीने यांना शिकायला आवडतं. म्हणजे यांना लिहायला जास्त आवडतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण विचार करतो की काही मुलं लिहित नाहीत,
काही मुलं केवळ वाचत असतात, काही मुलं नुसता ऐकत असतात आणि काही मुलांना लिहिलेलं जास्त आवडतं. म्हणजे प्रत्येकाची अध्ययनशैली ही वेगळी आहे, ही समजून घेणं गरजेचं आहे. पालकांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. अनेक वेळा पालक असा ओरडा करत असतात की तू लिहितच नाहीस, तू वाचतच नाहीस, तू ऐकतच नाहीस, अशा गोष्टी असतात. तर प्रत्येकाच्या अध्ययनशैली वेगळी असतात. मगाशी म्हटलं तसं दृश्य अध्ययनशैलीचे 60% अप्रॉक्सिमेटली, नॉट एक्झॅक्ट, आणि श्राव्य अध्ययनशैलीचे 30% आणि जवळपास 10% हे कृतीपर अध्ययनशैलीचे असतात. म्हणजे मुळात असं अ, असे वेगवेगळे प्रकार पाडता येतात का, तर येतात. पण तर ह्या तीन पैकी एखादी डॉमिनंट असते, म्हणजे ती त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने जाणवणारी ही अध्ययनशैली असते. पण या दोन्ही तिन्हीचं मिश्रण सुद्धा असू शकतं. काही विद्यार्थ्यांना वाचायलाही आवडतं आणि लिहायलाही आवडतं. म्हणजे व्हिज्युअल लर्निंग स्टाईल आणि कायनेस्टिक लर्निंग स्टाईल या दोन्हीचं मिश्रण सुद्धा असू शकतं. काही मुलांना ऐकायलाही आवडतं आणि लिहायलाही आवडतं, म्हणजे ऐकत ऐकत लिहायला सुद्धा, नोट्स काढायला सुद्धा आवडत असतील. कॉम्बिनेशन काही असू शकतं, ते ओळखणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी मानसशास्त्राच्या प्रमाणित चाचण्या, त्याच्या चाचण्यांच्या माध्यमातून आपल्याला आपली अध्ययनशैली समजावून घेता येते आणि त्या पद्धतीने आपल्याला अभ्यासाचं नियोजन करता येतं. अलीकडे बाजारामध्ये एक चाचणी आहे, हाताचे ठसे घेतले जातात आणि त्याच्या माध्यमातून अध्ययन शैली समजून घेता येते. मुळात ही चाचणीच अवैज्ञानिक आहे. याचा पुरावा म्हणजे इंडियन सायकॅट्रिक सोसायटीने याच्यावरती एक पत्र काढून सांगितलेलं आहे की ही चाचणी अवैज्ञानिक आहे, याचा वापर करू नये. तर प्रमाणित मानसशास्त्रीय चाचणी आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला हे समजावून घेता येतं. आणि अध्ययन शैली जर समजली आपल्याला, तर अभ्यास कसा करायचा आणि ते लक्षात कसं ठेवायचं. कारण लक्षात ठेवणं आणि अभ्यास करणं या दोन्ही एकत्रित आहेत. म्हणजे म्हणतो ना की आपण जी गोष्ट आपण ज्या पद्धतीने शिकतो त्या पद्धतीने आपल्याला लक्षात राहते, कारण आपली शिकण्याची प्राधान्यक्रम ती असतात, सवय ती असते. त्यामुळं आपली अध्ययनशैली समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, अध्ययनशैली एकदा समजली तर आपण आपल्या अभ्यास सवयी व्यवस्थित करू शकतो आणि त्या एकदा सवयी निर्माण झाल्या की आपल्याला चिरकाल त्या टिकवता येतात किंवा आपल्याला अभ्यास केलेला लक्षात राहण्यासाठी मदत होऊ शकते. आता अभ्यासाच्या सवयीचे महत्व काय आहे? यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज. जसं मग अशी म्हटलं मी की आपल्या अध्ययनशैली जर आपल्याला समजले, आपण अभ्यास कसं करतो, आपल्या शिकण्याच्या पद्धती काय आहेत, हे एकदा आपल्याला समजलं की आपण योग्य प्रकारे अभ्यास करायला मोकळे होऊ शकतो. पण त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आज समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ भरपूर अ, यासाठी काम करत आहेत, उपलब्ध आहेत. तर त्यांची मदत जरूर घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचं योग्य अध्ययनशैली समजेल आणि तुम्ही अभ्यासासाठी चांगली तयारी करू शकता. त्यामुळे काय होऊ शकतं, तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. म्हणजे काय होतं की मी केलेलं अभ्यास मला लक्षात राहतं आणि मला ते व्यवस्थित मांडता येतं. याची जर एकदा अनुभूती मिळाली तर आत्मविश्वास वाढायला मदत होऊ शकते. म्हणजे मी कोण आहे हे एकदा मला समजलं, मी कशा पद्धतीने अभ्यास केला मला लक्षात येतं, हेच एकदा समजलं की ऑटोमॅटिकली आपला आत्मविश्वास वाढू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की काही मुलांना काही विषय अवघड वाटतात. का अवघड वाटतात? कारण त्यांचे प्रेफरन्स समजलेले नसतात. अभ्यास कसं करायचं हे समजलेलं नसतं. त्याच्यामुळे होतं. त्यामुळं काही विषय वेळेत पूर्ण होत नाहीत. मग अभ्यास करत असताना ह्या गोष्टी पुढे आपण बघणार आहोत. वेळेचं नियोजन कसं करावं, त्यामध्ये हे डिटेलमध्ये आपण बघूया. परीक्षा तणाव कमी करण्यास मदत होते. म्हणजे परीक्षेला जाताना अनेक लोकांना असं वाटतं की मी अभ्यास केलेला मला आठवतं की नाही. ते आठवतं जर तुम्हाला तुमची अध्ययनशैली व्यवस्थित माहित असतील, योग्य अध्ययनशैलीच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास केला असेल, त्याला प्रेफरन्स दिला असेल अभ्यास करण्यासाठीचं, तर तुम्हाला ते आठवू शकतं. चांगल्या अभ्यास सवयीची वैशिष्ट्ये काय आहेत? तर सगळ्यात महत्वाचं नियमितता. म्हणजे मी शेवटच्या रात्री अभ्यास करणार, मी शेवटचा 1च महिना अभ्यास करणार, मी शेवटचा 3च महिना अभ्यास करणार, असं नाही चालणार. तुम्हाला आता बघितलं जातं की 9वी पासूनच 10वीची तयारी केली जाते. तर तसं खऱ्या अर्थाने एक चांगली गोष्ट आहे, कारण तुमच्या 9वी मध्ये बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या, मूलभूत कन्सेप्ट संकल्पना जर क्लिअर झाल्या, तर 10वी मध्ये तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळं तो जो काही अभ्यासक्रम आहे तो समजायला मदत होते आणि तुम्ही दररोजचा एक विशिष्ट वेळ, विशिष्ट कालखंड त्याच्यासाठी जर ठरवून दिला तर तुम्हाला अभ्यास करायला सोपं जातं आणि तुमचा पूर्ण अभ्यासक्रम कव्हर व्हायला मदत होऊ शकते. संवेदनशीलता, विषय समजून घेत शिकण्याचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. मगाशी म्हटलं तसं तुम्ही हुकमपट्टी करू नका, पाठ करू नका. तर काय केलं गेलं पाहिजे, ते मूळ कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी वेगवेगळ्या अलीकडे आता खूप मगाशी म्हटलं तसं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या गोष्टी समजावून घेता येतात किंवा वेगवेगळे काही पेड सुद्धा आहेत, काही फ्री मध्ये सुद्धा, बरं बहुतांशी फ्री आहेत, काही पेड सुद्धा आहेत. तर तुम्हाला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने तुम्ही त्यांची निवड करू शकता आणि विषय खोलात जाऊन तुम्ही समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला मांडणी करताना स्वतःची उदाहरणं देता येतील. म्हणजे काय, नुसतं पाठ केलेलं पुस्तकातलं जसं तसं लिहिणं म्हणजे तुमचा अभ्यास झाला आणि तुम्ही परीक्षा दिली असं त्याचा अर्थ होत नाहीये. तर परीक्षेसाठी जात असताना पुस्तकातलं तर लिहिलंच पाहिजे, व्याख्या लिहिल्याच पाहिजेत.
पण त्याचबरोबर तुम्हाला समजले कधी कळू शकतं, तर तुम्ही दैनंदिन जीवनातली उदाहरणं दिली असतील तर ते तुम्हाला समजले असं त्याचा अर्थ होऊ शकतो. ध्यान केंद्रित करा, विचलित करणाऱ्या गोष्टी टाळा. आता अलीकडे म्हणतात की मोबाईल ऍडिक्शन, मोबाईल हे डेव्हिल आहे, म्हणजे सैतानाचं रूप आहे. का सैतानाचं रूप आहे? कारण त्याचा वापर आपण चुकीच्या पद्धतीने करतो म्हणून ते सैतानाचं रूप आहे. वास्तविक त्याची निर्मिती चांगल्यासाठी झालेली आहे. पण मोबाईलचा वापर करत असताना, युट्यूबचा वापर करत असताना हेही लक्षात ठेवा, 2024 मध्ये एक शब्द त्यांनी सिलेक्ट केलाय. त्या शब्दाचं नाव आहे वर्ड ऑफ द इयर, ब्रेन रॉट. म्हणजे काय? अनावश्यक गोष्टी आपण बघत राहतो, रील्स असतील, ते शॉर्ट्स असतील, याच्यामुळे काय होतं, आपला वेळही वाया जातो आणि आपल्याला आवश्यक आहे त्या गोष्टी सुद्धा मिळत नाही. त्याही गोष्टी लक्षात ठेवा. काय बघायचं हे सिलेक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, एकदा अभ्यास करून सोडून द्यायचं नाही, तर ते पुन्हा पुन्हा करावं लागेल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणूनच प्रॅक्टिस करत राहणं गरजेचं आहे, रिव्हिजन करत राहणं गरजेचं आहे. पहिल्यांदा ढोबळ मानानं नोट्स काढा, त्या मोठ्या प्रमाणात असू देत, नंतर त्या शॉर्ट्स करा, एकदम मायक्रो लेवलला जाऊन तुम्ही नोट्स काढा. म्हणजे नुसता तुम्ही मुद्दे जरी वाचले तर तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये ते कळणं खूप गरजेचं असतं, आणि ते येतं, ते सरावाने येतं. असं म्हटलं जातं, तुम्ही 21 दिवसाचं जर चॅलेंज घेतलं तर ते 21 दिवसामध्ये काही सवयी तुम्ही लावून घेतल्या तर ते आयुष्यभर टेकतात. तर आपल्याला 1.5 महिन्यामध्ये परीक्षेला सामोरं जायचं आहे, तर या अनुषंगाने 21 दिवसाचं चॅलेंज घ्या आणि त्या वेळेचं नियोजन करा. अभ्यास कसं करायचं हे ठरवा. आपल्या अध्ययन शैलीनुसार अभ्यास जर तुम्ही केलात आणि त्या पद्धतीने आपलं नियोजन केलं तर 100% तुम्हाला सक्सेस मिळू शकतो. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे वेळेचं नियोजन कसं करायचं. म्हणजे असं म्हटलं जातं की लवकर उठलं पाहिजे. का उठलं पाहिजे? तर सकाळीची जी काही वेळ असते ती खूप शांतता असते, कुठलेही गडबड गोंधळ नसतं, आणि आपण रिफ्रेश झालेलो असतो. रात्री झोपतो म्हणजे काय, आपण रिफ्रेश झालेलो असतो. शरीर असे आरामदायक स्थितीतून आलेलं असतं, त्यामुळे ते ताजेतवानं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं पार्ट आहे ते म्हणजे आपण रात्री 10च्या आत झोपणं गरजेचं आहे. याचं न्यूरोलॉजिकल कारण असं आहे की मेंदूमध्ये ग्लायल सेल्स असतात, आधार पेशी असतात. जर आपण मेंदू प्रत्यक्षात कधी बघितला असेल किंवा इमेजेस त्याच्या बघितल्या असेल तर तो करड्या कलरचा आहे. याचा अर्थ काय आहे, तर त्याचं आवरण जे आहे ते ग्लायल सेलनं बनलेलं आहे, आधार पेशीनं बनले आहेत. आणि आधार पेशीचं महत्वाचं काम आहे मेंदूचं डागडुजी करणं, मेंटेनन्स करणं. काय करत असतं, तर त्याची साधारणपणे वेळ सुरू होते, तुम्ही आराम करायला जाता, म्हणजे साधारणपणे सूर्यास्तानंतर 2-3 तासानंतर सुरू होतं, म्हणून 9:30च्या आसपास झोपणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ते मेंटेनन्स सुरू होतं आणि सकाळी तुम्ही लवकर उठू शकता, 4 वाजता उठू शकता, पण वेळेत झोपणं गरजेचं आहे. काही लोक रातभर जागतात आणि दिवसा झोपतात, ही चुकीची गोष्ट आहे. तर तुमच्या शरीराची जाणीव करून घेणं गरजेचं आहे, तुम्हाला तुमच्या मेंदूची ओळख होणं गरजेचं आहे, आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा आणि अभ्यास त्याचं नियोजन करू शकता. कठीण विषयांचा अभ्यास पहिल्यांदा करा. सकाळचा अभ्यास हा शक्यतो तुम्हाला ज्या विषयाचा अभ्यास कमी झालेला आहे किंवा राहिलेला आहे आणि जो विषय थोडासा अवघड वाटतो अशा विषयांचा अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी जास्त वेळ देता येतील आणि सकाळी फ्रेश असल्यामुळे त्या गोष्टी लवकर समजण्याला मदत होऊ शकते. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की काही लोक 5-5 तास, 4-4 तास सलग बसतात, ही चुकीची गोष्ट आहे. कारण का? कारण आपला मेंदू एक विशिष्ट टप्प्यानंतर शिथिल होतो, तो माहिती ग्रहण करायला सक्षम नसतो. म्हणून 40-50 मिनिटाच्या सेशन नंतर, 40-50 मिनिटाच्या अभ्यासाच्या बैठकीनंतर किमान 10 मिनिटाचा ब्रेक घेणं गरजेचं. तर 10 मिनिटामध्ये काय केलं गेलं पाहिजे, तर तुम्ही चहा घेऊ शकता, आवश्यक असेल तर शरबत घेऊ शकता, पाणी पिऊ शकता, किंवा तुमच्या एंटरटेनमेंट असेल किंवा घरच्यांशी तुम्हाला झालेल्या गोष्टींवरती चर्चा करू शकता. म्हणजे काय, कामात तुम्हाला विरंगुळा मिळणं गरजेचं आहे, ब्रेक मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही पुढचं जे काय अभ्यास करणार आहे ते व्यवस्थित तुमच्या लक्षात राहण्यासाठी मदत होऊ शकते. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की रात्री झोपताना त्याचं नियोजन करा आणि रात्री परत नियोजन करून पुन्हा दुसऱ्या दिवसाचं नियोजन करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या टाइम टेबलचं व्यवस्थापन व्यवस्थित करता येईल आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गोष्टी करायला तुम्हाला मदत होऊ शकते. शेवटच्या टप्प्याकडे आपण वळतोय, तयारीसाठी काही टिप्स आहेत. सराव प्रश्नपत्रिका सोडवा. म्हणजे काही मुलं ना असा शंका असते की प्रश्नपत्रिकेत लिहायचं काय, प्रश्न कसे येतील. तर याची संभ्रमावस्था घालवण्यासाठी अगोदरच्या काही प्रश्नपत्रिका तुमच्या शाळेत असतील. आता अलीकडं वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला हे उपलब्ध होतात. काही युट्यूबर सुद्धा अगोदरच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करत असतात. तर तुम्ही या पद्धतीने त्याचं काय करतो, मागोवा घेऊ शकता आणि काही प्रश्नपत्रिकाचं प्रिंटआउट काढून ते सोडवण्याचा प्रयत्न करू शकता आणि शिक्षकाकडून तपासून घेऊ शकता की हे जे प्रश्न आहेत या पद्धतीने मी याची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न केलेले आहेत, ते बरोबर आहेत काय, आणखी काय त्यात ऍड करायला हवं का. या गोष्टीचा जर तुम्ही सराव केला तर 100% तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी यश संपादन करायला मदत होऊ शकते. सगळेच पास होणार आहात, पण प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला चांगले मार्क्स हवे असतील तर अशा काही सवयी तुम्हाला अंगी बाणवणं खूप गरजेचं आहे. दैनंदिन वेळापत्रक तयार करा. आता साधारणपणे मला वाटतं की तुम्हाला तयारीची सुट्टी दिली असतील
किंवा मिळणार असेल ना, त्याचा विचार करून तुमचं वेळापत्रक तयार करा. दिवसभरात मला वेळ कुठला कुठला मिळू शकतो, आरामाचा वेळ कोणता आहे, अभ्यासाचा वेळ कोणता आहे. तर तुम्ही काही जबाबदाऱ्या पार पाडत असाल, या सगळ्याचा विचार करून तुमचं टाइम टेबल डेव्हलप करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला एकच टाइम टेबल फिक्स होऊ शकत नाही, कारण तुमच्या काही जबाबदारी आहेत, तुमचे काही कामं आहेत किंवा इतर सगळ्या गोष्टी, काही मुलांचं वेगळी काही गरजा असतात, जसं की स्पेशल चाइल्ड्स असतात, त्या मुलांनी सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवून आपलं टाइम टेबल करणं खूप गरजेचं आहे. शंका विचारणे, का शंका विचारल्या पाहिजे? काही मुलांना शंका विचारणं थोडंसं लज्जास्पद वाटतं, की मला येत नाही, मी कसं विचारू. हे नाही आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही प्रामाणिकपणे लहान मुलांसारखं असणं गरजेचं आहे. जसं लहान मूल प्रत्येक जी काही आपली उत्सुकता आहे ती विचारण्याचा प्रयत्न करत असते. तर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही शंका विचारणं खूप गरजेचं आहे. तर ती कुणाला विचारलं पाहिजे? तुमच्या क्लास टीचरला विचारा, त्या विषयातल्या तज्ञांना विचारा, आणि तुम्ही तुमच्या शंका जसं निरसन झालं तर तुम्ही क्लिअर होऊ शकता. अन्यथा ते शंकेचं निरसन झालं नाही तर तुम्हाला ते समजणार नाही आणि लिहिताना अडचणी येण्याची शक्यता जास्त आहे. स्वतःची चाचणी घ्या. म्हणजे काय, मला कुठं चुकतं किंवा माझं बरोबर काय आणि चुकीचं काय, माझं स्ट्रेंथ काय, माझ्या विकनेसेस काय, मी या गोष्टी चांगल्या करू शकतो, या गोष्टीमध्ये माझं काय विकनेसेस आहे. घाबरून जायचं नाही. विकनेसेसला आपल्याला स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करता येतं. त्याच्यासाठी स्वतःची मदत घेणं गरजेचं, स्वतःची चाचपणी करून घेणं गरजेचं आहे. अशा काही तज्ञ मार्गदर्शक, समुपदेशकाची, मानसशास्त्रज्ञाची मदत घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचे विकनेसेस आयडेंटिफाय करून ते स्ट्रेंथ मध्ये कसं रूपांतरित करता येईल हे आपल्याला बघता येईल. आणखी आता ही परीक्षेला जातानाचे काही मुद्दे आहेत, तुम्हाला मी ओझरतं सांगतो. परीक्षेच्या आधी सर्व महत्वाची सूत्रे, व्याख्या, संकल्पना यांचे रिव्हिजन करा. का करणं गरजेचं आहे? कारण तुम्ही जर समजा तुमच्या उत्तराची सुरुवात, मोठ्या प्रश्नाच्या उत्तराची, जर सविस्तर प्रश्नाची उत्तराची सुरुवात जर व्याख्येने केली, एखाद्या कोटेशन देऊन जर केली, तर पेपर तपासणारा असं लक्षात येतं की यांनी अभ्यास केलेला आहे, याचं सगळं तयारी झालेली आहे, आणि त्यामुळे तुम्हाला पेपर तपासण्याचं एक माइंडसेट डेव्हलप होतं की बाबा हे व्यवस्थित उत्तर लिहिलेलं आहे, याला मार्क देणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. परीक्षेच्या हॉलमध्ये शांत राहा, आत्मविश्वास ठेवा. परीक्षेच्या अगोदर शक्यतो काहीही वाचण्याचा प्रयत्न करू नका. का? कारण रिव्हर्स रिपीट होण्याची शक्यता आहे. म्हणजे अगोदर आता वाचलेलं लक्षात येतं, अगोदरचं वाचलेलं विसरून जाण्याची शक्यता दाट असते. म्हणून आत्ताचं पाठ आणि मागचं सपाट असं होता कामा नये. म्हणून शांत राहा. परीक्षेच्या अगोदर अर्धा तास तुम्ही कुठल्याही गोष्टीची काही करत राहू नका. लेखन साहित्य पूर्ण व्यवस्थित ठेवा. व्यवस्थित का ठेवा? कारण तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर घेतल्यासोबत, आणि अचानक समजा तुम्ही 2 पेन घेणं गरजेचं आहे, 3 पेन घेणं का गरजेचं आहे? समजा एखादा पेन मध्ये काहीतरी अडथळा निर्माण झाला किंवा ते लिहिणं असं झालं, तर तुम्हाला ते त्या काळात उपयोगी पडू शकतो. पेन्सिल, पट्टी या आवश्यक गोष्टी तुम्ही सोबत बाळगा, जेणेकरून तुम्हाला तुमची परीक्षा व्यवस्थित देता येईल. आणि तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अभ्यासासाठी शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.